नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। सगळ्यात आधी आपण बिना भाजणीची क्रिस्पी आणि कुरकुरीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी 1 कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि याचं अगदी बारीक अशा पद्धतीचं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे। असं पीठ चाळून घेतल्यामुळे काय होतं, जर पिठामध्ये डाळीचे कण शिल्लक राहिलेले असतील तर ते सुद्धा वेगळे होतात आणि आपण चकली जेव्हा सोऱ्यामधून गाळतो तर तेव्हा चकली अजिबात तुटत नाही आणि अगदी परफेक्ट अशा चकल्या तयार होतात। आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता लगेच आपल्याला तांदळाचं पीठ देखील चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी बरोबर 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे जे रेग्युलर घरातील पीठ असतं आपण भाकरीसाठी वापरतो तेच पीठ इथे आपल्याला वापरायचे। आता हे पीठ देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता इथे मी हे पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे। यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे। 2 मोठे चमचे इथे मी तीळ घेतलेले आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे। 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। पाव चमचा हळदी पावडर घेतलेली आहे। 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे। पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। हे सर्व मसाले आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। चकली क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। इथे मी पाव कप तेल घेतलेलं आहे। पोहे खाण्याचे बरोबर 6 चमचे एवढं हे तेल आहे। तेल आता या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता आणि हे तेल पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं, तेल व्यवस्थित पिठाला लागलं गेलं पाहिजे। इथे मी पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या पिठाची अशा पद्धतीची मूठ तयार करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं पिठामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। पीठ मळण्यासाठी पाणी गरम करून घेतलंय। आता पाण्याचं टेम्परेचर कसं असावं, हाताला पाण्याचा चटका सहन होईल इतपत पाणी हे गरम करून घेतलंय। आता हे थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आता चकलीचं पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैल सुद्धा मळायचं नाही। जर पीठ जास्त सैल मळलेलं असेल तर चकलीला काटे येत नाही आणि चकली तेलामध्ये घातल्यानंतर विरघळू शकते आणि जर पीठ घट्ट मळलेलं असेल तर चकली गाळताना फार त्रास होतो। त्यामुळे या पद्धतीचं मध्यम असं पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ इथे मळून घेतलेलं आहे। आता चकली तयार करण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे। साच्यामध्ये आपल्याला स्टार शेपची थाळीही लावून घ्यायची आहे। थाळीचा खरखरीत भाग हा बाहेरून ठेवायचा आहे, त्यामुळे चकलीला काटे खूप छान येतात। आता या साच्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे। असं तेल लावून घेतल्यामुळे चकलीचं पीठ साच्यामध्ये चिटकत नाही। आता चकली तयार करण्यासाठी आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्यातील अर्धा गोळा घ्यायचा आहे। जेवढं पीठ साच्यामध्ये बसेल तेवढं घ्यायचं। पीठ असं 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं। असं पीठ मळून घेतल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे चकली गाळताना अजिबात तुटणार नाही। पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। याचा आपल्याला अशा पद्धतीचा लांबोळा रोल हा तयार करून घ्यायचा आहे आणि याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता चकली गाळून घेऊया, तर त्यासाठी इथे मी छोटी प्लेट घेतलेली आहे। यावरती आपल्याला या पद्धतीने चकलीही गाळून घ्यायची आहे। चकली गाळताना जो सुरुवातीचा वेढा आहे तर तो गोल करून घ्यायचा, म्हणजे चकली छान गोलाकार आणि गरगरीत तयार होते। बघू शकता चकली छान गाळली जात आहे। चकली गाळताना अजिबात कुठेही तुटत नाहीये आणि चकलीला काटे सुद्धा खूप छान येत आहे। जर तुमची चकली गाळताना तुटत असेल तर यावेळेस पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतर चकली बनवायला घ्यायची, कारण जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर चकली गाळताना तुटू शकते। आता चकलीचा जो शेवटचा वेढा आहे तर तो सुद्धा याला चिटकवून घ्यायचा आहे। असा हा वेढा याला चिटकवून घेतल्यामुळे चकली तेलामध्ये घातल्यानंतर सुटत नाही। याच पद्धतीने दुसरी देखील चकली तुम्हाला करून दाखवत आहे। बघू शकता छान अशी मस्त काटेरी चकली इथे आपली ही देखील तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी 6 चकल्या तयार करून घेतलेल्या आहे। लक्षात ठेवायचं, यापेक्षा जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाही। एका वेळेस 5 किंवा 6 चकल्या बनवून घ्यायच्या आणि लगेच चकल्या फ्राय करायला घ्यायच्या आहे। चकली फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलाचं टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं आहे। इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती तेल हे गरम करून घ्यायचं आहे। आता चकली अशी हातावरती घ्यायची आहे आणि अगदी अलगद अशी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। आपल्याला या चकल्या गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या आहे। जर गॅसची फ्लेम खूप स्लो असेल तर चकली तेलामध्ये घातल्यानंतर विरघळू शकते, त्यामुळे चकली मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे।
चकली अशी तेलामध्ये घातल्यानंतर चकलीवरती भरपूर सारे बबल्स येतात। हे बबल्स थोडेसे कमी झाल्यानंतर आपल्याला उलटून घ्यायची चकली। आता तुम्ही बघू शकता चकलीवरचे बबल्स भरपूर कमी झालेले आहेत। आता चकली उलटून घेऊया आणि दुसऱ्या साइडने देखील फ्राय करून घेऊया। इथे मी या चकल्या छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूने फ्राय करून घेतलेले आहे। आता चकली फ्राय झाली आहे की नाही ते कसं ओळखायचं? चकली अशी तळाला जाऊन बसते आणि चकलीवरचे बबल्स या पद्धतीने पूर्ण कमी होतात। यावरून समजायचं चकली इथे आपली फ्राय झालेली आहे। इथे मी या दोघी चकल्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता चकलीला मस्त काटे आलेले आहे। चकलीला रंग देखील फार छान आलेला आहे। मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत चकली इथे आपली फ्राय झालेली आहे। इथे मी सर्व चकल्या फ्राय करून घेतलेल्या आहे। 2 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप फुटाण्याच्या डाळपासून बरोबर 35 चकल्या तयार झालेल्या आहे। चकलीला काटे खूप सुरेख आलेले आहे आणि मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा या चकल्या तयार झालेल्या आहे। अशी ही चकली चवीला अगदी भन्नाट लागते। भाजणी बनवायला वेळ नसेल त्यावेळेस तुम्ही ही चकली बनवून घेऊ शकता। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता आपण 10 ते 15 मिनिटात तयार होणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते बघत आहोत। तर त्यासाठी 1 किलो इथे मी पातळ पोहे घेतलेले आहे। पोहे निवडून घेतले आणि यांना मी चाळून घेतलेला आहे। पोहे चाळून घेतल्यामुळे पोह्यामधील जी पावडर असते तर ते निघून जाते। पोह्यांची क्वांटिटी जास्त आहे तर त्यामुळे आपल्याला हे पोहे 2 ते 3 बॅचेस मध्ये भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढई गरम करून घेतली, यामध्ये हे पोहे घालून घेतले। गॅसच्या अगदी मंद आचेवरती हे पोहे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोह्यांचा रंग अजिबात चेंज न होऊ देता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मी पोहे भाजून घेतलेले आहे। पोहे भाजून घेतल्यानंतर थोडेसे पोहे असे हातामध्ये घ्यायचे आणि चुरून बघायचे। बघू शकता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे पोहे भाजून झालेले आहे। आता हे एका मोठ्या पसरट ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने उरलेले सगळे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजून झालेले आहे। आता कढईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। आता हे शेंगदाणे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी हे शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता छान क्रिस्पी कुरकुरीत असे शेंगदाणे फ्राय झालेले आहे। आता हे शेंगदाणे फार गरम असताना लगेच आपल्याला या पोह्यांवरती घालून घ्यायचे आहे। आता त्याच तेलामध्ये 1 वाटी आपल्याला खोबऱ्याचे काप घालायचे आहे। इथे आपण सुकं खोबरं वापरलेलं आहे। आता हे खोबरं हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे। खोबरं देखील फ्राय करून घेतलं। आता याला देखील पोह्यांवरती घालून घ्यायचं आहे। आता त्याच तेलामध्ये 1 वाटी इथे आपल्याला काजू घालायचे आहे। काजू देखील हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। आता काजू फ्राय झालेले आहे, याला देखील पोह्यांवरती घालून घ्यायचं आहे। आता लगेच आपल्याला फुटाण्याची डाळ फ्राय करून घ्यायची आहे। याला डाळवं सुद्धा म्हटलं जातं। 1 वाटी ही डाळ घेतलेली आहे। आता याला आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। याला देखील फ्राय करून घेतलं, याला काढून घेऊया। आता याला देखील पोह्यांवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता इथे मी बरोबर 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे। आता त्याच तेलामध्ये आपल्याला मिरची फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी पोपटी मिरची वापरलेली आहे आणि मिरची अशी गोल मी कापून घेतलेली आहे। आता ही मिरची क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। मिरची फ्राय करून घेतली, याला देखील काढून घेतलं आणि पोह्यांवरती घालून घ्यायचं आहे। आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा बडीशोप घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायची आहे। हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला गरम असताना लगेच पोह्यांवरती घालून घ्यायची आहे। अशी गरम फोडणी पोह्यांवरती घालून घेतल्यामुळे पोह्यांना रंग खूप छान येतो। यावरती चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही या चिवड्यामध्ये पिठी साखर सुद्धा घालू शकता, पण आमच्या घरी आवडत नाही त्यामुळे मी यात घातलेली नाहीये। आता हा चिवडा आपल्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे।
चिवड्यामध्ये आपण अगदी कडकडीत गरम असलेली फोडणी घातलेली आहे, त्यामुळे पोह्यांना रंग अगदी झटपट येतो। बघू शकता मस्त असा इथे आपला हा चिवडा तयार झालेला आहे। चिवड्याला रंग खूप छान आलेला आहे आणि मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, शंकरपाळी तयार करण्यासाठी 4 कप इथे मी मैदा घेतलेला आहे आणि 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। याच कपाने इथे मी 4 कप मैदा हा मोजून घेतलेला आहे। आता इथे मी पाऊण कप एवढं दूध घेतलेलं आहे। दूध इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचं वापरायचं आहे आणि हे दूध 110 ml एवढं आहे। आणि अर्धा कप इथे मी तूप घेतलेलं आहे। इथे मी साजूक तूप वापरत आहे, तुम्ही ते वनस्पती तूप सुद्धा वापरू शकता। सगळ्यात आधी आपल्याला शुगर सिरप तयार करायचं आहे, तर त्यासाठी सॉसपॅन मध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि दूध घालून घ्यायचं आहे। आता याला मिक्स करून घ्यायचंय आणि हे मिश्रण आपल्याला गॅसवरती 2 मिनिटांसाठी गरम करून घ्यायचंय। यामध्ये आपण साखर घातलेली आहे, तर साखर विरघळेपर्यंत 1 ते 2 मिनिटं याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला याचा पाक अजिबात बनवायचा नाहीये। आता बघू शकता यामध्ये तुम्ही साखर पूर्ण विरघळलेली आहे। गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी एका साइडला ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला मैदा हा चाळून घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे। मैदा चाळताना मी तुम्हाला दाखवते, आपण बरोबर 4 कप एवढं हे मैदा घेतलेला आहे। आधी 1 कप घातला, नंतर 2 कप, हा 3रा कप आणि हा आहे 4था कप, असं बरोबर 4 कप हा मैदा आपण घेतलाय। मैदा आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे। यामध्ये चिमूटभर मीठ घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुढची प्रोसेस बघूया। सॉसपॅन मध्ये आपल्याला हे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप इथे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। असं तूप कडकडीत गरम करून आपल्याला या मैद्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। असं कडकडीत तुपाचं मोहन मैद्यामध्ये घालून घेतल्यामुळे शंकरपाळी क्रिस्पी कुरकुरीत तयार होते आणि मस्त अशी पदर शंकरपाळीची सुटली जाते। त्यामुळे बघू शकता इथे आपण कडकडीत हे तूप गरम करून घेतलं आणि हे तूप असं मैद्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण फार गरम आहे तुपामुळे, तर त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकसं मिश्रण कोमट झाल्यानंतर दोघी हातांनी छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं, पूर्ण तूप हे पिठाला लागलं गेलं पाहिजे। आता इथे मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याची अशी मूठ करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन मैद्यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता जे दूध आणि साखरेचं मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा हा मळून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा इथे आपल्याला जास्त सैल पण मळायचा नाहीये आणि जास्त घट्ट पण मळायचं नाहीये, मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि याला हातावरतीच आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या पिठाला कुठेही क्रॅक्स गेलेले नाहीये, याचा अर्थ पीठ इथे आपलं चांगलं मळून झालेलं आहे। जर पिठाला क्रॅक्स जात असतील तर 1 ते 2 मिनिटं पुन्हा पीठ मळून घ्यायचं। आता झाकण ठेवून 5 मिनिटं इथे मी हे पीठ मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। आता पीठ मुरल्यानंतर पुन्हा आपल्याला हाताने छान असं याला मळून घ्यायचं आहे। असं पीठ मळून घेतल्यामुळे एकसारखं होतं आणि त्यापासून शंकरपाळी सुद्धा अगदी परफेक्ट तयार होता। आता आपल्याला या पिठातील मोठ्या साईजचा एक गोळा घ्यायचा आहे। याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला मोठ्या साईजचा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आता शंकरपाळ्यांची चपाती लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही चपाती जास्त बारीक लाटायची नाही। जर चपाती खूप बारीक लाटली गेली तर शंकरपाळी कडक तयार होते, क्रिस्पी कुरकुरीत तयार होत नाही आणि शंकरपाळीला अजिबात पदर सुटत नाही। शंकरपाळीची चपाती अशी आपल्याला 1 सेंटीमीटर एवढी जाडसर ठेवायची आहे। अशी जाडसर चपाती ठेवल्यामुळे शंकरपाळीला लेयर्स खूप छान सुटते आणि शंकरपाळी क्रिस्पी खुसखुशीत तयार होते। इथे मी पोळी लाटून घेतली। आता आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे। इथे मी ही शंकरपाळी चौकोनी शेपमध्ये कापून घेतलेली आहे। तुम्ही इथे डायमंड शेपमध्ये सुद्धा कापून घेऊ शकता। आता ही शंकरपाळी कट करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी शंकरपाळ्याची चपाती सुद्धा लाटून घ्यायची आहे। इथे मी सर्व शंकरपाळी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला शंकरपाळी फ्राय करून घ्यायची आहे।
आता शंकरपाळी फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेलाचं टेम्परेचर जास्त कमी सुद्धा नसावं आणि जास्त सुद्धा नसावं. तेल जर खूप कडकडीत तापलेलं असेल तर शंकरपाळीला कलर लवकर येतो आणि आतून शंकरपाळी कच्ची राहते, आणि जर तेल हे कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. त्यामुळे तेल मीडियम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं. आणि ही शंकरपाळी आपल्याला आता क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे. इथे मी शंकरपाळी फ्राय करून घेतली. आता आपण यांना काढून घेऊया. तुम्ही बघू शकता शंकरपाळीला छान मस्त पदर सुटलेली आहे. आणि शंकरपाळी तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हलक्या सोनेरी रंगावरतीच ही शंकरपाळी काढून घ्यायची. जर जास्त डार्क रंगावरती शंकरपाळी फ्राय करून घेतली तर तिचा रंग जास्त डार्क होतो, कारण शंकरपाळी तेलामधून काढून घेतल्यानंतर सुद्धा शंकरपाळीची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते. त्यामुळे शंकरपाळी हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकता दुसरी बॅच सुद्धा अगदी परफेक्ट अशी फ्राय झालेली आहे आणि या शंकरपाळीला देखील मस्त पदर सुटलेली आहे. इथे आपली क्रिस्पी कुरकुरीत अशी गोड शंकरपाळी तयार झालेली आहे. बिस्किटापेक्षाही खुसखुशीत आणि भरपूर सारी पदर सुटलेली शंकरपाळी तयार झालेली आहे. ही शंकरपाळी तोंडात टाकताच विरघळते, इतकी मस्त तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता आपण रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. 1 वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. त्याच वाटीने 3 वाटी साखर घेतलेली आहे आणि 4 वाटी रवा घेतलेला आहे. रवा इथे आपल्याला बारीक वापरायचा आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. 1 वाटी तूप घेतलेला आहे, तर इथे आपल्याला सर्वच तूप वापरायचं आहे, पण थोडं थोडं तूप घालून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता हा रवा गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा जसा जसा भाजला जातो तसं तसं त्यातून सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते आणि हा रवा हलका फुलका होतो. लक्षात ठेवायचं, रव्याचा रंग अजिबात चेंज होऊ न देता याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सांगितल्याप्रमाणे बघू शकता असं थोडं थोडं तूप यामध्ये घालायचं आहे आणि रवा असा भाजत जायचा आहे. आता इथे मी हा रवा गॅसच्या मंद आचेवरती सुगंध रिलीज होईपर्यंत भाजून घेतला आणि हा रवा भाजण्यासाठी मला इथे बरोबर 15 मिनिटं हे लागलेले आहे. आणि रवा भाजताना 1 वाटी तूप इथे आपण वापरलेलं होतं, तर संपूर्ण तूप इथे मी रवा भाजण्यासाठी वापरलेलं आहे. आता हा रवा थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतला. आता आपण रव्याच्या लाडूसाठी पाक कसा बनवायचा ते बघूया. तर इथे मी साखर घालून घेतलेली आहे कढईमध्ये आणि ज्या वाटीने आपण साखर घेतलेली होती त्याच वाटीने यामध्ये मी 2 वाटी पाणी घातलंय. आता ही साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आणि या पाण्याला खडखडून एक उकड काढून घ्यायची. बघू शकता याला खडखडून एक उकड आलेली आहे. आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती 7 मिनिटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. लाडू तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 तारी पाक हा तयार करायचा आहे आणि आपल्याला हा पाक सतत मिक्स करत जायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. आता 7 मिनिटं इथे मी हा पाक शिजवून घेतला. आता आपल्याला याला चेक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अजिबात याची तार रिलीज होत नाहीये, याचा अर्थ आपल्याला पाक आणखी 2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्याला सतत मिक्स करायचे आणि हा जो पाक आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे 2 मिनिटांसाठी. आता पुन्हा 2 मिनिटांनी मी याला चेक करत आहे. बघू शकता पाकाचा 1 तार हा रिलीज होत आहे अशा पद्धतीने. याचा अर्थ इथे आपला हा पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा पाक तयार करण्यासाठी टोटल 9 मिनिटे एवढा कालावधी लागलाय. या पाकामध्येच मी 1 चमचा वेलची पावडर घालून मिक्स करून घेतली आणि हा जो रवा आहे तर तो आपल्याला या गरम पाकामध्येच असा थोडा थोडा घालून मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाही. आता तुम्हाला हे मिश्रण फार सैल वाटत असेल, पण हे मिश्रण जसं जसं सेट होईल तसं तसं यातील जो रवा आहे तो फुलतो आणि त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित असं लाडूसाठी परफेक्ट हे तयार होतं. झाकण ठेवायचंय आणि अर्धा तास आपल्याला हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचंय, पण या अर्ध्या तासामधून 5-5 मिनिटांनी आपल्याला हे लाडवाचं मिश्रण मिक्स करत जायचंय. इथे मी बरोबर अर्धा तास हे मिश्रण ठेवलेलं होतं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघू शकता इथे आपलं जे लाडूचं मिश्रण आहे तर ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आणि याचे आपल्याला लाडू हे वळून घ्यायचे आहे. लाडू वळताना याला पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहे. हवे तर तुम्ही ते काजू किंवा बदामाचे काप सुद्धा लावून घेऊ शकता.
बघू शकता इथे आपला मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे आणि हे लाडू दिसायला एवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीलाही अगदी छान लागतात। तुम्हाला एक लाडू आणखी मी वळून दाखवते। बघू शकता मस्त असा लाडू हा वळला जात आहे। जर तुमचं मिश्रण हे फार सुटसुटीत झालेलं असेल आणि त्यापासून लाडू हा वळला जात नसेल तर त्यावेळेस तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे गरम करून घेतलेलं तूप घालून घ्यायचं आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे लाडू वळायला घेऊ शकता। अशाच पद्धतीने मी सर्व लाडू हे तयार करून घेतलेले आहे। असे हे रव्याचे लाडू चवीला अगदी भन्नाट लागतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही मसाला शेव कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। आता इथे मी 1 वाटी कच्चं तेल घेतलेलं आहे, 3 चमचे लाल तिखट घेतलंय, 3 चमचे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचे धणे पावडर, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये आपल्याला जिरं, ओवा आणि धणे पावडर घालून घ्यायचे आहे। जर तुम्हाला लसूण फ्लेवरची शेव बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या सुद्धा घालू शकता। आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे। हा आपला मसाला तयार झाला। याला आता आपण या बेसन पिठामध्ये घालून घेऊया। यामध्ये हे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला हाताने सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याला मी मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। इथे बरोबर मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला हे तेल चांगल्या या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं तेल हे पिठाला चांगलं लागलं गेलं पाहिजे, त्यामुळेच आपली शेव क्रिस्पी कुरकुरीत अशी तयार होणार आहे। असं हे बेसन पीठ हातावरती घ्यायचं आणि हाताने असं याला चोळून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। इथे मी हे पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। पाणी इथे आपल्याला थंडच वापरायचं आहे, रूम टेम्परेचरवरचं। थोडं थोडं पाणी घालायचंय आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता शेवचं पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ आपल्याला जास्त सैल सुद्धा मळायचं नाहीये आणि जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाहीये। आपल्याला मध्यम असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर हे पीठ मळून घ्यायचं। बघू शकता या पद्धतीने। आता शेव तयार करण्यासाठी ते मी साचा घेतलेला आहे। याला शेवची थाळी ही लावून घेतलेली आहे। आता जेवढं पीठ तुमच्या साच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि याचा लांबोळा रोल हा तयार करून घ्यायचा आहे। जर पीठ फार घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही याला पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकता। आता लगेच आपण शेव फ्राय करून घेऊया। आता शेव फ्राय करण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम लागतं। जर तेल कडकडीत गरम असेल तर शेव छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी फ्राय होते आणि जर तेल चांगलं गरम नसेल तर शेव ही तेलामध्ये विरघळू शकते। आता इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतले। यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ही शेव गाळून घ्यायची आहे। बघू शकता तेलामध्ये मी शेव घालून घेतलेली आहे। आता ही शेव आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। शेव अशी तेलामध्ये घातल्यानंतर भरपूर बबल्स येतात। हे बबल्स थोडेसे कमी झाल्यावरती आपल्याला शेव पलटी करून घ्यायची। बघू शकता शेववरचे जी बबल्स आहेत ते भरपूर कमी झालेले आहे। आता शेव पलटी करून घेतली आणि दुसऱ्या साइडने देखील आपल्याला हिला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। इथे मी ही शेव दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। बघू शकता मस्त अशी इथे आपली ही शेव तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी सर्व शेव फ्राय करून घेतलेली आहे। बघू शकता छान क्रिस्पी कुरकुरीत अशी ही मसाला शेव तयार झालेली आहे। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।